नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. जय जय देव अद्वितीय. परिणतो परमैक प्रिय. निजजन जित भजनीय. मायागम्य. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा कलशाध्याय अर्थात 18व्या क्रमांकाने असणारा आणि एकाध्यायी गीता म्हणून परिचय असणारा या 18व्या अध्यायातील मंगलाचरणाचा आपण विचार करत आहोत. विश्वमाऊली ज्ञानोबाराय अनेक विशेषणांच्या द्वारे आपल्या सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या पारमार्थिक तात्विक ईश्वरीय स्वरूपाचं किंवा अवतार विग्रहामध्ये जे अनेक प्रकारचे सद्गुण त्यांच्यामध्ये आढळतात त्या सर्वांचं वर्णन या मंगलाचरणामध्ये प्रकट करून सांगतात. आतापर्यंत आपण 8 ओव्यांचा विचार केलेला आहे. 9 क्रमांकाच्या ओवीचा विचार आपण प्रारंभ केलेला आहे. या ओवीच्या प्रारंभाला ज्ञानोबाराय सद्गुरूंच्या करता एक शब्द ठेवतात. जय जय देव अद्वितीय. द्वितीय शब्दाचा अर्थ होतो द्वैत किंवा द्वितीय शब्दाचा अर्थ होतो दुसरा किंवा त्याला आपण जोडा असंही म्हणतो. ज्यांच्या मूळ तात्विक स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत कोणत्याही प्रकारचं नाही. काल आपण असा विचार केला, एखाद्या पुरुषाला मंद अंधकारामध्ये भ्रम होतो. कल्पना करा, तो रस्त्याने चाललेला आहे. जाता जाता रस्त्यावर दोरी पडलेली आहे आणि दोरीचं ज्ञान होईल एवढा स्पष्ट प्रकाश नाही किंवा दोरीला पायाखाली तुडवून जाईल एवढा गडद अंधकारही नाही. स्पष्ट प्रकाश असता तर रज्जूचं रज्जू रूपाने म्हणजे दोरीचं दोरी रूपाने ज्ञानच झालं असतं. बरं, गडद अंधकार असता तर कदाचित दोरीला पायाखाली तुडून तो पुढं गेला असता, पण ज्ञान होईल एवढा प्रकाश नाही. दोरीचं उल्लंघन करून जाईल एवढा गडद अंधकार नाही. मधला अंधकार त्याला मंद अंधकार असं म्हणतात. आणि मंद अंधकारामध्ये सामान्य रूपाचं ज्ञान पण विशेष रूपाचं मात्र अज्ञान. काहीतरी आहे सामान्य ज्ञान पण रज्जूच आहे असं मात्र कळत नाही, म्हणजेच अज्ञान आहे. आणि जेव्हा सामान्य रूपाने ज्ञान विशेष रूपाने अज्ञान असतं तेव्हा मनुष्याला भ्रम होतो. रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो. शिंपलं असेल तर त्यावर आपल्याला चांदीचा भ्रम होतो, त्याला शुक्ती रजत म्हणतात. किंवा एखाद्या झाडाचं जर खोड असेल तर त्यावर त्याच्याला पुरुषाचा भ्रम होतो, यालाच स्थाणुपुरुष, शुक्ती रजत किंवा रज्जू सर्प अशी उदाहरणं दिली आहेत. आता जेव्हा त्याला सर्पाचा भ्रम झाला, रज्जू ही लांबट आहे, सर्प ही लांबटच आहे आणि त्याच्या अंतकरणातले संस्कार जागे होतात, त्यामुळे त्याला असं वाटतं की तर सर्पच आहे. आणि सर्प नावाची पदार्थ वस्तू व्यक्ती अशी आहे की तो बिनविषारी जरी असला तरी मनुष्याला भीती मात्र वाटते. बिनविषारी असू द्या किंवा करंगळीच्या आकाराचा लहान जरी असेल, ईश्वराने त्याच्या अंगाची रचनाच अशी केली आहे. काय माहिती भगवंताने कुठून पेंटिंग केली त्याच्या अंगावर. सर्प सगळे अर्ध्या अंगाने सारखे असतात बरं, म्हणजे त्यांचं अर्ध शरीर असतं की नाही. खालचा जो काही पृष्ठभाग आहे तो सारखाच असतो जवळपास, पण वरचं जे काही अर्ध शरीर आहे ते मात्र वेगळं असतं. धामण जर असेल तर पिवळ्या रंगाची असते, जर नाग असेल तर काळ्या वर्णाचा असतो किंवा त्याच्या फणा जो असतो की नाही त्याच्या पाठीमागे विशिष्ट प्रकारची आकृती असते. ते चालताना लहान तोंड वाटतं पण फणा उगरला की मग कळतं की त्याचा किती मोठा विस्तार आहे. आता ते काही सर्पशास्त्र मला सांगायचं नाही, पण मंद अंधकारामध्ये रज्जूवर जर सर्प भासला तर त्याच्या अंगामध्ये घाम निर्माण होतो, हृदयाची धडधड वाढते आणि तो पलायन करतो. प्रसंग असा आहे, सर्प रस्त्यावर जरी निघाला तरी पलीकडच्या गल्लीतल्या माणसं सावध होतात. इतकी त्याची भय भीती वाटते, भयकंपादी निर्माण होतात आणि मग तो धावतो.
तिकडून एखादा सामान्य चांगला ज्ञानी पुरुष येतो, तो त्याला विचारतो. सहसा विचारणारी सुद्धा भेटत नाही, पण त्याला भेटला दैवयोगाने. तो का पळतो आहे, धडधड का वाढली तुझ्या हृदयाची. आणि तो सांगतो, तुम्ही जाऊ नका, त्या रस्त्यावर सर्प आहे, त्याच्या हातामध्ये कंदील असावा, ज्याला भीती वाटली त्याचा हात धरावा, आणि प्रकाश असणारा व्यक्ती सोबत त्याला घेऊन जातो आणि रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान करून देतो. आता थोडं बारकाईनं ऐका. जेव्हा त्याला दोरीचं दोरी रूपाने, त्यालाच रज्जू म्हणतात, रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान झालं की ज्ञान झाल्याबरोबर त्याच्या मस्तिष्कामध्ये असणारा सर्पाचा भ्रम निवृत्त होतो. मग आता सर्प गेला कुठं? जर सर्प वारुळात जावं असं म्हणावं तर तिथं वारुळ तर काही नाहीच आहे. सर्प गेला कुठे? ज्या अर्थी रज्जूच्या ज्ञानाने तो निवृत्त झाला, याचा अर्थ तो मिथ्या असला पाहिजे. मिथ्यात्वाचं एक लक्षण आहे ज्ञाननिवर्त्यत्वम मिथ्यात्वम. जे जे ज्ञानाने म्हणजेच अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त होतं ते मिथ्या असतं. रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती झाली, आणि मग त्याच्या मनामध्ये असा विचार येतो, अरे या ज्या काळामध्ये सर्प मी पाहिला त्या काळात इथं सर्प नव्हता, सर्प उत्पत्तीच्या अगोदरही सर्प नव्हता, आणि आता रज्जूचं मला रज्जू रूपाने ज्ञान झालं म्हणजे याच्या नंतरही सर्प नाही. म्हणजे उत्पत्तीपूर्वी नव्हता, भासला तेव्हाही नाही, रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान झालं तेव्हाही सर्प नाहीच. सर्प कोणत्या काळात होता? खरं तर सर्प कोणत्याच काळात नव्हता, पण मानला तर फक्त भ्रमकालातच होता. म्हणजे सर्पाचा रज्जूच्या ठिकाणी त्रैकालिक आत्यंताभावाचा त्याचा निश्चय होतो. पण केव्हा? जर त्याला रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान झालं तरच. ज्ञान नाही झालं तर तोपर्यंत त्याला भ्रम किती होऊ शकतो. आता एखाद्याला सर्पाचा भ्रम होतो, एखाद्याला पुष्पमालेचा भ्रम होतो, एखाद्याला त्या ठिकाणी जलधारा आहे असं वाटतं, एखाद्याला असं वाटतं एखादी काठीच पडली आहे. असे अनेक बुद्धीचे तरंग जर असेल तर त्यांना अनेक प्रकारचे भ्रम होतात. पण सगळ्या भ्रमाची निवृत्ती ज्ञानानेच होते. म्हणून जे जे कल्पित असतं, जे जे मिथ्या असतं, त्या मिथ्या पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने अधिष्ठान रूपच होते. रज्जूवर भासलेला सर्प रज्जूरूपच होतो. शुक्तीवर भासलेलं रजत शुक्तिस्वरूप होऊन जातं, किंवा स्थाणू म्हणजे खोडावर भासलेला पुरुष त्या पुरुष स्थाणू स्वरूपच होऊन जातो. याचा अर्थ अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप होतो. हे जर नियम असेल तर मग कल्पित पदार्थ कोणत्या काळात आहे? कोणत्याच काळात नाही, फक्त पाहताना वाटतो आहे. रज्जूवरी भासे मिथ्या सर्प म्हटलं की नाथ महाराजांनी रज्जूवर ज्या अर्थी भासतो याचा अर्थ तो मिथ्या आहे. म्हणजेच अधिष्ठानावर कोणत्याही काळात भ्रमातला पदार्थ नसेल तर तो भ्रमातला पदार्थ त्या अधिष्ठानाला, आता सर्प भासला तर तो विषारी करेल का? करू शकत नाही. पुष्पमाळा भासली तर ती त्या रज्जूला सुगंधित करेल का? करणार नाही. का बरं? मिथ्या पदार्थाची सत्ता आहे प्रातिभासिक आणि त्या रज्जूची सत्ता आहे व्यावहारिक. मग आता व्यावहारिक सत्तेतल्या रज्जूला जर प्रातिभासिक पदार्थ लाभहानी करत नाही तर मग पारमार्थिक सत्तेतला असणारं परब्रह्म त्याला प्रातिभासिक सत्तेतला पदार्थ काय लाभहानी करणार आहे? म्हणून तुमचं स्वरूप अद्वितीय आहे. म्हणजे द्वैत कोणत्याही काळामध्ये नाही. 15व्या अध्यायामध्ये गोवी फार गोड आहे बघा. तेनेच सर्व जाणीतले हेही म्हणणे थे कोले, जे तया सर्वत्र उरले द्वैत नाही. जे तया सर्व उरले द्वैत उरले नाही. सर्व हा शब्द परब्रह्माचा वाचक आहे, आणि जे उरतं तेच देवाचं स्वरूप आहे. ते उरलं त्याच्यासाठी द्वैत अजिबात उरलं नाही. म्हणूनच आपण अद्वितीय स्वरूपाचे आहात. किंवा दुसरा अर्थ आपण केला होता, ज्यांची बरोबरी करू शकेल असा जगात कोणीच नाही. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी हे सगळे सद्गुरूंच्या स्वरूपाची बरोबरी करू शकत नाहीत. पुढे जाऊन सांगू का? देवही सद्गुरूंची बरोबरी करू शकत नाही.
देवाची सत्ता पंचमहाभूतावर आहे, पण त्या देवावर भक्ताची सत्ता आहे. मनोनी देव तुमचा अवधारी, म्हणून तर मग रथम स्थापय मेच्युत. देवावर सत्ता यांची आहे, देवाची सत्ता पंचमहाभूतावर, म्हणून देव सत्तेच्या बाबतीत त्यांची बरोबरी करू शकत नाही. उद्धाराच्या बाबतीमध्ये जेवढा उद्धार संत करतात तेवढा उद्धार परमात्मासुद्धा करू शकत नाही. उद्धारामध्ये बरोबरी नाही होणार. सुखाच्या बाबतीमध्ये सुद्धा संतांची बरोबरी किंवा सद्गुरूंची बरोबरी ईश्वर करू शकत नाही. देवाचा जर अवतार झाला तर दासाला आनंद आहे, पण दैत्याला भीती आहे. देवाचा अवतार होई दासा सुखदैत्या भये, तेतही ऐशे विषम आहे, हे न समाई तुझं माझी. पण संतांचा अवतार झाला तर सगळ्यांनाच आनंद आहे. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. सत्ता असेल, उद्धार असेल, सुख असेल, यामध्ये देव त्यांची बरोबरी करू शकत नाही. उदारतेच्या बाबतीमध्ये सुद्धा परमात्मा यांची बरोबरी करणार नाही. मान्य आहे, परमात्मा सर्व काही सर्वांना देतो, मोक्षही देत असेल, मारून देतो. संत मारून देत नाही. जिवंतपणामध्ये रोकडाची लाही जे न मरता मोक्ष. आपण जेव्हा देवाचं वर्णन करतो ना तेव्हा असंच करायचं, पण ही ओवी आली तर मग असं नाही करायचं. जेव्हा आपण देवाचा अवतारी सांगतो की नाही, मग ठासून सांगायचं, तो सनकादिकाचे निमाने साहिबचे सर्वस्तुती लापतने, जे विषाचे निस्तन पाने मारू आले. हे एरवी चांगलंच आहे, पण जेव्हा सद्गुरूंची त्यांची तुलना येईल तेव्हा परमात्मा त्यांना मारून मोक्ष देतो. संत मारत नाही. रोकडाची लाही जे न मरता मोक्ष, न मारता सुद्धा मोक्ष प्रदान करता. आणि भगवंताच्या बाबतीमध्ये आणखीन एक भाव असा आहे की परमात्मा हे प्रदान करत असताना भगवंताचा एक स्वभाव आहे, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. संतांचा स्वभाव तसा नाही. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्करी मिरती वाढो, भूता परस्परी पडो मैत्र जीवाचे. कोणत्याच बाबतीमध्ये सद्गुरूंची किंवा संतांची देवसुद्धा बरोबरी करू शकत नाही. म्हणून संत कसे आहेत, जे जे देव अद्वितीय असे आहेत. दुसऱ्या पदाचा आपण विचार केला होता काल, परिणत उपरम एक प्रिय. मी थोडा पदच्छेद केला बरं का त्या पदाचा, नाहीतर पद असा आहे परिणतो परमैक प्रिय. याचे दोन अर्थ होता. परिणत म्हणजे नत म्हणजेच नम्र, आणि परिणत म्हणजे परिपूर्ण नम्र, म्हणजे परिपूर्ण श्रद्धा संपन्न आहे आणि विशेष प्रकारे नम्र आहे. अशा नम्र व्यक्तीला तुम्ही प्रिय असता. किंवा दुसरा अर्थ, जो नम्र असतो त्याच्यावर श्री गुरु प्रेम करतात. असे दोन अर्थ. साधक नम्र असेल तर मग अगर्वता करावे दास्य सकळ, म्हणून तो श्रीगुरूंची सेवा करेल. आणि नम्र जर असेल तर श्रीगुरूसुद्धा त्याच्यावर प्रेम करतील. म्हणून परिणत एक प्रिय असा एक अर्थ झाला. आणि इतर टीकाकारांनी एक दुसरा अर्थ केला आहे पुढे. परिणत हे विशेषण घेतलं आहे. परिणत म्हणजे परिपक्व, आणि उपरम म्हणजे शांती. ज्यांची इहलोकातले भोग किंवा दिव्य असणारे भोग, या भोगापासून ज्यांचं मन शांत झालं आहे, म्हणजे निवृत्तीला प्राप्त झालं आहे, त्याला उपरम असं म्हणतात. किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे ज्यांना शांती प्राप्त झाली त्यांना उपरम असं म्हणतात. आणि अशा उपरमाला, ज्यांचा हा उपरम परिपक्व झाला, तेच ज्यांना एकमेव प्रिय आहे, असा एक अर्थ होतो. किंवा तिसरा अर्थ, ज्यांचं वैराग्य चांगलं आहे, अशा वैराग्यवानावरच आपण प्रेम करतात, किंवा वैराग्यवान पुरुषच आपल्यावर प्रेम करतो. असे 2-3 अर्थ आपल्याला लावता येऊ शकतात. उपरम जर असेल, तुकोबारांचे प्रमाण फार गोड आहे बघा. नवे गुरुदास्य संसारिया. जो संसारासक्त असेल त्याला गुरूंची सेवा करता येत नाही. सद्गुरूंची सेवा करण्याकरता वैराग्यच असावं लागतं. वैराग्य परमार्थाचा कणा आहे, आणि वैराग्यवान पुरुषाला कोणीसुद्धा विकत घेऊ शकत नाही, कोणीच नाही. जो विरक्त आहे
त्याच्यासाठी शास्त्राने असं म्हटलं आहे, विरक्तस्य तृणम जगत, सगळं जगत त्याच्याकरता, वैराग्यवानासाठी सगळं जगत म्हणजे काय, गवताच्या वाळलेल्या काडीप्रमाणे आहे. तृण त्यालाच म्हणतात की जी वाळलेली काडी आहे. ते उपनिषदामध्ये अशी कथा आली, नचिकेताच्या वडिलांनी एक विश्वजित नावाचा यज्ञ केला. त्या यज्ञाचा नियम असा आहे, विश्वजित नावाचा यज्ञ केला की सगळं दान द्यावं लागतं, सोबत काहीच ठेवायचं नाही. राजा असेल तर राजाने सर्व दान करायचं, तेव्हा तो विश्वजित नावाचा यज्ञ सफल होतो. आपले वडील आलेल्या ब्राह्मणांना गोदान करत आहे असं नचिकेताने पाहिलं, पण मुलगा हुशार होता. त्याच्या लक्षात असं आलं की वडिलांचे दान दिल्यानंतर अधोगती होऊ नये, कारण जर दान चांगलं केलं तर सद्गती आहे, आणि जर चुकीचा पदार्थ दिला तर मग अधोगती आहे. त्या नचिकेताने निरीक्षण करून पाहिलं की वडील ज्या गायींचं दान करत आहेत ना, त्या सगळ्या गायी भाकडे किंवा म्हातारे आहेत, आणि आता त्यांना दूध देण्याची शक्यता नाही, म्हणजे दूधही देऊ शकत नाही, भविष्य काळामध्ये एखाद्या वासराला जन्मही देऊ शकत नाही. आणि अशा दान दिलेल्या गायी त्या दान देणाऱ्या दात्याची अधोगती करतात. वडिलांना काही म्हणता येत नाही. नचिकेता जवळ गेला आणि वडिलांना सांगितलं, पिताश्री, गायी ही आपली संपत्ती आहे म्हणून आपण दान करतात, तर पुत्रसुद्धा संपत्तीचा आहे की नाही, त्याला पुत्र संपत्ती म्हणतात. मग मी जर तुमची संपत्ती असेल तर माझं दान तुम्ही कोणाला करणार आहात? वडिलांनी दुर्लक्ष केलं. दुसऱ्यांदा पुन्हा नचिकेताने विचारलं, तिसऱ्यांदाही विचारलं. वडिलांना राग आला आणि सांगितलं, तो माझी संपत्ती आहे ना, जा, तुझं दान मी यमाला करून टाकलं आहे. आता वडिलांच्या मुखातून शब्द निघाला तर वचन पूर्ण करताच आलं पाहिजे, नाहीतर मग वचन जर पूर्ण करू शकला नाही तर कुलाला कलंक लागतो. नचिकेताने तिथं बसलेल्या सगळ्या ऋषीमुनींना नमस्कार केला आणि सांगितलं, माझ्या वडिलांनी माझं दान यमाला केलं असेल तर या पदार्थाला म्हणजेच मला इथं राज्यात राहण्याचा अधिकार नाही. दात्याने जर एखाद्या याचकाला एखादी वस्तू दिली, नाहीतर आपण म्हणायचं हा मोबाईल मी तुला दान केला आणि आपणच वापरायचा, असं चालत नाही. दान दिला की त्याची सत्ता काढून घ्यावी लागते. त्यामुळे मी आता यमलोकाला जाणार आहे. सगळ्यांना नमस्कार केला आणि नचिकेता निघाला ना यमलोकाला जाण्यासाठी. जुन्या काळात बहुतेक अशी व्यवस्था असेल ना, तपाच्या सामर्थ्याला जाता येत असेल. ज्याप्रमाणे ते आपण वटपौर्णिमेला कोण असतं, वटसावित्री, ते सावित्री मातासुद्धा यमाच्या पाठीमागे गेल्या की नाही, हे तपाचं सामर्थ्य असेल. नचिकेता निघाला बघा, आणि यमलोकामध्ये गेल्यानंतर दरवाजामध्येच थांबले. 3 दिवसापर्यंत यमाला येणं शक्य झालं नाही. आणि मग बातमी गेली, कोणीतरी ऋषिकुमार किंवा राजकुमार आपल्या दरवाजामध्ये आला, 3 दिवसापासून उपवासी आहे, आपण जावं. ते यमराजा सोन्याचा कळस घेऊन आलेत आणि त्याच्यामध्ये सुगंधित जल घेऊन आले. सांगितलं, हे याचका, मला क्षमा कर, 3 दिवसापर्यंत मी तुझ्याकडे आलो नाही, पण रिकाम्या हाताने मात्र पाठवणार नाही. 3 दिवसाच्या मोबदल्यामध्ये मी तुला 3 वरदान देतो, मागून घे. मला हे सांगायचं आहे, परिपक्व वैराग्य कसं असतं. 3 वरदान देतो आहे, काही हरकत नाही म्हणे. पहिलं वरदान मला सांगा, मी इथून गेल्यानंतर माझे वडील माझ्यावर नाराज झाले नाही पाहिजे, वडिलांनी माझ्यावर प्रसन्न व्हावं. दिलं वरदान, वडील प्रसन्न होतील. दुसरं वरदान, मला अग्निविद्या समजावून सांगा की ज्याद्वारे त्या विद्येची उपासना करणारा व्यक्ती स्वर्गप्राप्ती करून घेतो. दिलं वरदान. आणि तिसरं वरदान मागितलं की मला ब्रह्मज्ञान सांगा, म्हणजे आत्मविद्या मला प्रदान करा. ते यमाने सांगितलं, बाळा तुझं वय किती? तुझं वय सामान्य वय आहे, आणि या वयामध्ये तू परमार्थ करतोय. खाली जा, राज्याचा भोग घे, बाकी तुला मी सगळं देतो, पण फक्त आत्मज्ञानाला मात्र विचारू नको. जे भोग इंद्राला मिळत नाही असे दिव्य भोग मी तुला प्रदान करून देतो आहे. जेवढं पाहिजे तेवढं आयुष्य मागून घे, कारण या स्वर्गामध्ये इंद्राचं पुण्य संपलं की त्याला मागं यावं लागतं. पण मी तुला असं वरदान देतो आहे की जोपर्यंत तुझी इच्छा असेल
तोपर्यंत दिव्य भोगाचा तो आस्वाद घेऊ शकतो. फक्त एकच काम कर, तारीख आपलं हे आत्मविद्या आत्मज्ञानाचा मात्र मला प्रश्न विचारू नको, बाकी मी सगळं द्यायला तयार आहे. नचिकेताने सांगितलं, बाकी मला काही नको. द्यायचं असेल तर फक्त आत्मज्ञान सांगा. जो ज्ञानाकरता सगळ्या भोगाचा परित्याग करू शकतो त्याच्यावर श्री गुरु प्रेम करतात. आणि यम हा नचिकेताचा गुरु झाला आणि मग त्या गुरूंनी सगळ्या प्रकारचं ब्रह्मज्ञान या नचिकेताला सांगितलं. म्हणून तर स्वामी विवेकानंद त्यांच्या प्रवचनामध्ये म्हणायचे, मला फक्त 100 नचिकेत द्या, मी सगळ्या जगाला बदलून टाकेल. नचिकेत 100 द्या म्हणजे कोणते? जे आपल्या हातामध्ये स्वर्गाचे दिव्य भोग आल्यानंतरसुद्धा सहज त्याग करू शकतात असे विरक्त माणसं पाहिजे आम्हाला. 100 नचिकेत मिळाले तर सगळ्या पृथ्वीला मी बदलून टाकू शकतो. माता परिपक्व वैराग्य आहे की नाही? ओपरम त्यालाच म्हणतात. अहिकेचे का परत्रीचे भोग पाईक झाली या इच्छेचे परिभोगाविहीन रुचे मना माझी. असा जर भाव असेल तर परमार्थाचा खरा तो अधिकारी. ते सर्प असतो की नाही, सर्पाचा जर कणा मोडला तर तो चालू शकत नाही. एरवी सर्पाचा जो कणा आहे ना पाठीचा, तो अत्यंत लवचिक आहे, म्हणून तो रस्त्याने जाताना असा वेटाळे घालत जातो. पण जर त्याचा कणा तुटला की चालण्याकरता तो अक्षम होतो, जाऊ शकत नाही. तसं परमार्थामध्ये वैराग्य हा पाठीचा कणा आहे आणि तो ज्याचा तुटला तो सगळ्या जगाचा दास होऊन राहतो. त्याला मात्र सामर्थ्य राहत नाही किंवा तो परमार्थाचा लाभही प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणून परिणत म्हणजे परिपक्व. आणखीन एक अर्थ याचा, परिपक्व वैराग्य त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये मी वैराग्य संपन्न आहे असाही अभिमान नाही. म्हणजे अभिमानसुद्धा परिपूर्ण निघून गेलेला आहे, त्याला म्हणतात परिपक्व वैराग्य. झाडाला जर फल परिपक्व झालं तर ते झाडाचा संबंध तोडून टाकतं बघा. पै परिपाकाची वेळे फळ देठे ना देठ फळे न धरी तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. तसं परिपक्व वैराग्य ज्याचं असेल, पुढे याच अध्यायामध्ये ओवी येते बघा. वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले तेही नावे कढिले तेव्हाची करी. नाथ महाराजांनी एक उदाहरण दिलं आहे. एखादा असणारा सैनिक राजा युद्ध करण्याकरता गेला. युद्ध काही सामान्य थोडंच असतं. युद्धामध्ये 2च फलं आहे, मरण पावला तर स्वर्ग, जिवंत माग आला तर राज्य. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम, हे 2च फलं आहे त्याला. आणि पळून आला तर अपकीर्ती, दुसरं फळ नाही. पळून जर आला तर मग आता ज्याने युद्धामध्ये शर्थीचे प्रयत्न केले, शत्रूचा असणारा नायनाट केला आणि विजयश्रीची माला घालून तो घरी आला, जिंकलाय तो. पण जिंकल्याचा आनंद त्याला केव्हा माहिती आहे का? जर त्याने आपल्या मस्तकावरचा मुकुट, अंगामध्ये असणारं चिलखत, हातामध्ये असणारी तलवार हे सगळं काढून ठेवलं तर. नाहीतर मग त्याच्या अंगामध्ये वजनदार चिलखत तसंच आहे, त्याला त्याचं ओझं होत आहे, तर तो आपण विजयाचा आनंद भोगू शकत नाही. तसा परमार्थाचा आनंद कोणाला आहे? त्याने माया नष्ट केली, जगताची असणारी प्रतिते घालवली आणि वैराग्याचं चिलखत होतं अंगावरचं ते सुद्धा त्याने ढिलं करून बाजूला सोडून दिलं. म्हणजे डॉक्टर बाबा एक वाक्य सांगत असं स्वामी महाराजांचं, वैराग्याविषयी सुद्धा त्याला वैराग्य झालं आहे. म्हणजे आसक्त मनुष्याला सुद्धा वैराग्याच्या विषयी एक प्रकारचं वैराग्यच आहे का? वैराग्यच माहिती नाही, हे त्याचं वैराग्य आहे. पण इथं वैराग्य संपादन करून वैराग्याचा परित्याग करू शकतो, त्यालाच म्हणतात परिणतो परमैक प्रिय. अशा परिपक्व वैराग्यवानालाच एकमेव प्रिय असणारे आपण आहात. किंवा परिपक्व वैराग्य ज्याचं आहे त्याच्यावरच प्रेम करणारे आपण आहात, किंवा तुम्हाला तोच एकमेव प्रिय आहे. हे श्रीगुरु साधकाला श्रीगुरु आवडतात आणि श्रीगुरूला साधक आवडतात, पण ते असेच आहे परिणतो परमैक प्रिय. आणि पुढे शब्द आहे ते तुकोबरांच्या बाबतीमध्ये ना वेगळ्या अंगाने थोडंसं चिंतन करता येईल. धरणेकरी आला ज्ञानोबारायांकडे, मला प्रिय शब्द फक्त सांगायचा आता. धरणेकरी आला आणि त्याने सांगितलं की मला अभ्यास नाही करायचा पण मला ज्ञान मिळालं पाहिजे, प्रयत्न नाही करायचे पण मला धन मिळालं पाहिजे.
आणि मला श्रीगुरूंची सेवा श्रवण वगैरे काहीच करायचं नाही, पण मला मोक्ष मिळाला पाहिजे. आणि वय तर झालेलं आहे, वय भरपूर झालं आहे. म्हणजे गुरूंची सेवा न करता, मोक्ष प्रयत्न न करता, धन आणि शास्त्राचा अभ्यास न करता ज्ञान मिळावं, हे लोकांच्या ह्याच अपेक्षा आहे सध्याला. काहीच नाही, कष्ट नाही करायचे, फक्त चांगल्या प्रकारे पैसे मिळावे. अभ्यास नाही करायचा पण विद्या मिळावी. असं असतं का ते? कष्टाशिवाय काही मिळत नाही जगामध्ये. मग ज्ञानोबाराय विचार करतात, याची अपेक्षा तर फारच विलक्षण आहे. मग याला तुकोबारायांकडे पाठवलं पाहिजे. गेले स्वप्नात, सांगितलं तो का सर्वा श्रेष्ठ प्रिया माथोर काजो अवतार नाम याचा. मला एवढंच प्रमाण सांगायचं आज, मी पुढचं नाही सांगत, पुढचं एखाद्या कीर्तनात सांगेल. तो का सर्वा श्रेष्ठ प्रिय, तुकोबाराय सर्वात श्रेष्ठ आहे आणि ते आम्हाला प्रिय आहे. का? वैराग्य शिरोमणी आहे तुकोबाराय. आणि जे विरक्त असतात त्यांच्यावर संत प्रेम करतात. तुकोबाराय विरक्त आहे तर ते ज्ञानोबारायांना प्रिय आहे. ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये भगवान म्हणतात की भक्त ज्ञानी आणि विरागी ज्ञान देवायसा चहू युगी न देखो नाही को याची लागी खंती वाटे बहुत. ज्ञानोबारायासारखा भक्त ज्ञानी आणि विरागी म्हणजेच वैराग्य संपन्न जगामध्ये आम्ही पाहिलाच नाही. न देखो नाईको असं ऐकलासुद्धा नाही. आणि ते ज्ञानोबाराय समाधीस्थ होता याची आम्हाला खंत वाटते. असं कोणी म्हणावं? देवाने म्हणावं. म्हणजे देवाने सुद्धा ज्ञानोबारायासारखा विरक्त महात्मा पाहिला नाही. आणि म्हणूनच निवृत्तीनाथांचं त्यांच्यावर प्रेम आहे. परिणतो परमैक प्रिय हे अनुभवाचे शब्द आहे बरं सगळे. हे सगळे ज्ञानोबांचे शब्द अनुभवाचे आहे. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय. पुढे शब्द आला नीच जन जित भजनीय मायागम्य. या उत्तरार्धातल्या ओळीचे फार गोड अर्थ लागतील बरं. बघू आपण चिंतन करून. श्रीगुरु सगळ्याला जिंकून घेतात. जित शब्दाचा अर्थ होतो ज्यांना जिंकून घेतलेला आहे. परमार्थातला जो व्यक्ती आहे की नाही त्याला जिंकावं लागतं. पण कुणाला? पहिलं त्याला आपल्या शरीराला जिंकावं लागतं. दुसरं इंद्रियांना जिंकावं लागतं. तिसरं विकारांना जिंकावं लागतं. चौथं त्याला संसाराला जिंकावं लागतं. क्रमाक्रमाने सगळे शब्द येतात. शरीराला जिंकायचं असेल तर त्याचं शरीर त्याच्या ताब्यात पाहिजे. इंद्रियांना जिंकायचं असेल तर मग नाही कणे ते कानाचे वाळी न पाहणे ते दिठीची गाळी आवाजचे ते टाळी जिभचे गा. इंद्रियांना जिंकून घ्यायचं आहे. विकारांना कसं जिंकायचं आहे? अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. दोष वैरी यांना जिंकून घ्यायचं आहे. भगवंतानी म्हटले बघा 3ऱ्या अध्यायामध्ये तस्मात्त्वम इंद्रियानी आदौ नियम्य भरतर्षभ पापानं प्रचहिहेनं ज्ञानविज्ञाननाशनम. तस्मात्त्वम आदौ इंद्रियानी नियम्य. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, पहिल्यांदा तू इंद्रियांना जिंकून घे. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये येथोनी प्रवृत्ती कर्माते विये आधी निर्दळो घाली तिये सर्वथैव. मग मनाची धाव पारुशेल बुद्धीची सोडवण होईल इतुकेने थारा मोडेल पापी यांचा. परमार्थ कठीण याच्यामुळे वाटतोय लोकांना. बरेच संप्रदाय असे निघाले आहे ते म्हणतात फक्त तुम्ही आमच्या अनुग्रहित व्हा बस. काही नाही. आपल्या संप्रदायात या, काही करा, कसंही वागा, काही खा, कसंही राहा, फक्त आमच्या अनुग्रहित व्हा. आणि लोक त्यांच्याकडे जातात का? आम्ही कोणाचे तरी अनुग्रहित आहे. म्हणजे तो एक फसला आहे पण तो हजारो लोकांना फसवितो. स्वैराचारात प्रवृत्त करणारा संप्रदाय हा संप्रदायच नसतो. ते संप्रदायाच्या गोंडस नावाखाली बस स्वैराचाराची प्रवृत्ती असते. मग आता एकाला माहिती आहे आपण चांगले फसलो आहे, त्याला विप्रलिप्सा म्हणतात बघा. ते आपण कायम उदाहरण पाहतो की नाही. कोणतं उदाहरण? ते म्हणे एका शाळेतली सहल गेली. आता हिवाळ्यात बरेच सहल येतात बघा मंदिरामध्ये. ते सहल गेली तर मग गुरुजी म्हणजे निसर्गरम्य स्थानामध्ये जायचं. गावातच डोंगरावर मंदिर होतं आणि त्या मंदिरात गणपती भगवान जेव्हा देवाची प्राणप्रतिष्ठा होते की नाही तेव्हा लोकांना लय उत्साह असतो. पण नंतर मग सप्त्याशिवाय मंदिर कोणी स्वच्छ नाही करत. सप्ताह आला की देवाला असं वाटतं बाप रे बाप काय भक्ताची संख्या वाढली
काला झाला की देवालाच नैवेद्य येत नाही, इतकी पंचायत असते. आता पुजारी सुद्धा देवाविषयी उदास. ते गणपती बाप्पाचं उकार उदर विशाल, उदरही मोठं आहे, नाभीचा आवर्त खोल, त्याच्यामध्ये पाणी जाऊन थंडावा निर्माण झाला, त्यात एक विंचू जाऊन बसला. विषारी असणारे सगळे प्राणी सहसा थंड जागेमध्ये राहतात. आता विद्यार्थ्याची सहल गेली. जे विद्यार्थी अभ्यासात मागं असतात ते सहलीत पुढं असतात, नेतृत्व करतात ना. ते ज्यांना काही जमत नाही ते नेतृत्व खूप चांगलं करतात. हो, सगळ्यात पुढं. अयोग्य हा पुरुषा नास्ती, नास्ती मूलम अनौषधम अमंत्रम अक्षरम नास्ती योजकस्तत्र दुर्लभः. हा, कोणती ना कोणती योग्यता असतेच. नसताना अभ्यासाची योग्यता नाही तर मग उड्या मारायची का होईना. गेला सगळ्यात पुढं. सगळ्यात पहिलं दर्शन आपल्याला दर्शन करावं. पण खोडकर स्वभाव दुरतिक्रम हा, त्या नाभीत त्याने बोट घातलं. विप्रलिप्सा बघा कशी. आता बोट घातल्याबरोबर त्याला प्रसाद मिळाला. विंचवाने दंश केला, हातच झटकला त्याने. पण त्याला असं वाटलं, आपण जर म्हटलं की मला विंचू चावला तर बाकीचे म्हणतात बरं झालं खोड जिरली. त्यानं तसं नाही केलं. दुसऱ्याने विचारलं, म्हणे का रे काय झालं, काय थंडगार वारा येतो म्हणे आतून, हात घालून बघ बरं. दुसऱ्याने हात घातला आणि त्याला दंश झाला. त्याने लगेच त्याचं तोंड दाबलं. म्हणे थांब, ही बातमी फोडायची नाही, हा प्रसाद आपल्या गुरुजीपर्यंत गेला पाहिजे. म्हणजे आता एक फसलेला आहे, फसला की नाही तो एक फसला आहे, पण तो मागून येणाऱ्यांना सगळ्यांना फसवितो. तसे बरेच संप्रदाय निघाले आहेत की जे स्वतः फसलेले आहेत, ज्यांचं अधपतन झालं आहे, पण ते अनेक जणाला आपला अनुग्रह देतात आणि म्हणतात आपल्याकडे काहीच नियम नाही, एकादशी करायची नाही, सोमवार करायचा नाही, गळ्यात तुळशीचे माळ घालायचे नाही, काहीच पथ्य पाळायचं नाही, आणि आमचं फक्त अनुग्रहित व्हायचं. याला नाही, जिंकल्याशिवाय काहीच मिळत नाही परमार्थामध्ये. इंद्रियाला, विषयांना, विकारांना जिंकावं लागतं. आणि पुढचा भाव आहे संसार जिंकावा लागतो. जिंकावा संसार तर येणे नावे तरी शोर, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे किर अहंकाराची घोड एर काय ती बापुडी. बाकीचे सगळे मात्र काय आहे, अहंकाराला प्रवास करण्याकरता वापरलेले घोडे म्हणजे हे माणसं आहेत. दुसरं काही नाही, अहंकाराची घोडी आहेत. संसार जिंकावा लागतो. आणि मग जे सगळ्यांना जिंकतात त्यांना कोण जिंकू शकतं, कोणीच नाही. हा, ज्यांनी सगळ्या जगाला जिंकलं आहे त्यांना जिंकायचं असेल तर प्रेम जिंकू शकतं, बाकी काही नाही. प्रेमाने सगळ्याला जिंकता येतं. हरिपाठातला शब्द आहे ज्ञानोबारायांचा, भाव बळे आकळे एरवी ना कळे. किंवा भगवान म्हणतात बघा, अर्जुना माझे ठाई आपण पेविन सौरस नाही, मी उपचारे कवनाही ना कळे गा. मी कोणत्याही उपचाराने आकळला जात नाही. पण तेच परमात्मा 11व्या अध्यायामध्ये म्हणतात, तैसा मी एकीची परी आतुडे गावधारी, जरी भक्ती येऊनी वरी चित्ता ते गा. जर प्रेम असेल, भक्ती असेल तर परमात्म्याला जिंकता येतं. बाकी कशानेही परमात्म्याला आपण जिंकू शकत नाही. जसं की भगवान परमात्म्याला भक्तराज अर्जुनाने जिंकून घेतलं. 11व्या अध्यायातल्या ओव्या बघा, ज्ञानोबा म्हणतात, एखाद्या पाखरालाही शिकविलं नाही तितकं परमात्मा बोलतो आहे. एखाद्या राजाने आपल्या समाधानासाठी, मनोरंजनासाठी एखादा सिंह पाळावा, तोही जसा वागणार नाही तसा परमात्मा वागतो आहे. पडविले पाखरू ऐसे न बोले, या परी क्रीडा मृगही न चले, कैसे दैव येत सुर वाढले ते जाणू नये. म्हणून भक्तराज अर्जुनाने भक्तीच्या जोरावर परमात्म्याला जिंकून घेतलं. हा झाला भक्ताचा भाव. पण गीतेमध्ये मात्र भक्तराज अर्जुन शिष्य आहे ना, शिष्यस्ते हम. आणि मग हे जर शिष्य असेल तर भगवान परमात्मा कोण झाले, सद्गुरू. आणि म्हणून त्यांना जिंकून घेतलं आहे. निज जन जित, जे स्वकीय जनांच्या द्वारे जिंकले जातात किंवा स्वकीय असणाऱ्या भक्तांच्या स्वाधीन होऊन जातात. आणि मग जर भक्ताने म्हटलं की रथ उभा करा, केला, मला तत्त्वज्ञान सांगा, लगेच अशोचाननशोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे.
मला विभूती सांगा. आदित्यानामहं विष्णूर, लगेच विभूतीचं प्रतिपादन. मला विश्वरूप पाहायचं आहे. दिव्यम ददामि ते चक्षु, आवरून घ्या लगेच चतुर्भुज रूप. तेनैव रूपेण चतुर्भुजेन. ज्ञानोबा म्हणतात, अशा प्रकारे शिष्याचे किरकिर सहन करणारे गुरु कोणत्या देशात आहे बरं? कोणत्या देशात नाही. हा ठावरे निकशी, 6 ते गुरु आहे ते कवन देशी. कोणत्या देशामध्ये असे गुरु आहे? त्या भक्तराज अर्जुनाचे सगळे मनोरथ देवाने पूर्ण केले. का? कारण परमात्मा हा भक्ताकडून जिंकला जातो. निज जन जित असे आहेत. आणि इथे सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये अनेक प्रसंगामध्ये ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांना जिंकून घेतले बघा. अनेक प्रसंगामध्ये. या ज्ञानेश्वरीच्या अगोदरचा एक प्रसंग आहे. जेव्हा विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं, आळंदीकरांच्या समोर ही 4ही भावंडं आलीत आणि त्यांनी मग इथल्या ब्रह्मसभेला विचारलं की आमच्या मातापित्यांनी प्रायश्चित्त घेतलं आहे, आता आमची पुढची गती काय आहे? मग त्यांनी एक पत्र लिहून दिलं आणि सांगितलं पैठणला जावा आणि तिथून शुद्धीपत्र घेऊन या. ते पत्र घेऊन घरी आले. तिथला भाव फार गोड आहे बरं. समोरच ते पत्र ठेवलं आळंदीकराचं आणि निवृत्तीनाथाने सांगितलं हे पत्र पाहिल्यानंतर शुद्धीपत्र मिळण्याची शक्यताच नाही. कारण याच्यात लिहिलंच असं आहे, उभयता कुळभ्रष्ट, संन्याशाची मुलं, असे सगळे शब्द लिहिले आहे. आणि हे वाचलं तर शुद्धीपत्र आपल्याला मिळणार नाही. निवृत्तीनाथाने सांगितलं शुद्धीपत्र त्याने घ्यावं जो अगोदर अशुद्ध आहे. आम्ही तर मात्र स्वरूपाने असे आहोत, नाहम मनुष्यो न च देव यक्षौ न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोधरूपाः. मी अशा स्वरूपाचा आहे आणि माझं स्वरूप शुद्ध असल्यामुळे मला शुद्धीपत्राची गरज नाही. झालं. निवृत्तीनाथाने आपलं मत सांगितलं. सोपान काकांना विचारलं. ते म्हणे भक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे. जे भक्ती करतात ते सगळ्याला मान्य होतात. आपण ऋषी मुनींच्या कुळाचा किंवा मुळाचा विचार केला तर प्रत्येक ऋषींचा जन्म हा विशिष्ट प्रकारे घडलेला आहे. पण जगामध्ये मात्र त्यांचा कोणी त्याग केला नाही. आपण तर शुद्ध आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो. त्यामुळे माझासुद्धा हाच निश्चय आहे. निवृत्तीनाथ ज्ञानातून प्रतिपादन करतात आणि सोपानदेव म्हणतात की भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे, ते भक्तीतून प्रतिपादन करतात. त्यामुळे शुद्धीपत्र आणण्याची गरज नाही. आता पुढचं आहे का? ह्या दोघांचीही मतं ऐकली ज्ञानोबारायांनी आणि ज्ञानोबारायांनी सोपानदेवाला आणि संत निवृत्तीनाथांना दोघांनाही जिंकून घेतलं. निज जन जित, ज्या निवृत्तीनाथांना कोणीही जिंकून घेऊ शकत नाही. प्रवृत्तीवरच कधी येत नाहीत, ते कायमच निवृत्ती स्वरूपावर राहणारे. पण ज्ञानोबा त्यांना म्हणतात प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली, जरी आपली अवस्था पावन आहे तरी पण लोकसंग्रहाकरता मात्र आपण असं वागू नये. जर आपण असे वागलो तर आपली उच्च भूमिका आहे, पण पाठीमागून लोकांची उच्च भूमिका नाही. त्यामुळे ते सुद्धा शास्त्राचं उल्लंघन करतील. ज्ञानोबांनी जे काही मत मांडलं, लगेच निवृत्तीनाथ महाराज तयार झाले आणि सांगितलं आपण शुद्धीपत्र आणण्यासाठी उद्याच जाऊ. म्हणजे निवृत्तीनाथांना जिंकून कोणी घेतलं? निज जन, त्यांचे असणारे भक्त, त्यांच्या स्वाधीन निवृत्तीनाथ महाराज झाले. हा झाला ज्ञानेश्वरीच्या अगोदरचा प्रसंग. पण जेव्हा ज्ञानेश्वरी ग्रंथाला प्रारंभ झाला तेव्हाचा जर आपण प्रसंग पाहिला तर पहिल्या 20 ओव्या जर आपण वाचल्या तर ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाकरता काय काय लागतं हे सगळं आपल्या लक्षात येईल. सगळं काय काय लागतं. ज्ञानोबा म्हणतात पहिल्यांदा की गणरायाचं वर्णन केले बघा. ओम नमोचे आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्य आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म पहिल्यांदा ज्ञानेश्वरीसाठी वेदाचं अध्ययन करावं लागेल. शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुयेश, तेथ वर्ण व पुनिर्दोष मिरवत असे. पुढे स्मृती तेची अवयव. वेदाच्या नंतर स्मृती, त्यानंतर अष्टादश पुराणे,
देखा षडदर्शनी मणिपती, एवढं सगळं अध्ययन करावं लागतं आहे. इतकं सखोल आहे ज्ञानेश्वरी. ते चैतन्य महाराज म्हणतात, एका व्यक्तीला आम्ही विचारलं, तुम्ही ज्ञानेश्वरीच पारायण करतात का? म्हणे हो. पारायण करताना मोजता किती झाले? नाही नाही, मोजायची काय गरज आहे? ज्ञानोबा सांगतात, ओम न मोजी आद्या. तसा भाव आहे का तो? एवढं सोपं आहे का हे कळायला? अरे इथं वेदाचा अध्ययन, स्मृतीचा अध्ययन, अष्टादश पुराणे, षडदर्शनाचं अध्ययन करावं लागतं. आणि जेव्हा लोकांना कोणतंच अध्ययन नाही ते म्हणतात संत वाङ्मय लय सोपं आहे. एवढं सोपं नाही ते. पहिल्या 20 वया वाचल्यानंतर मग कळतं हे किती कठीण आहे. त्याने लगेच न शब्द वेगळा घेतला, न मोजी आद्या. वा रे वा. तसा अर्थ नाही तो. नमोजी नमस्काराचा भाव आहे. म्हणजे एवढं अध्ययन आहे, महत्त्वाचं करावं लागतं ना. भाव असा आहे. आणि ते ज्ञानोबा आहे आपल्या जीवनातल्या पहिल्या ग्रंथाची रचना करतात तेव्हा भाव असा आहे की गीतेचं व्याख्यान करत असताना जेथ वेडावती वेद तेथ अल्पमीमतिमंद काय होय. ज्या गीतेचा अर्थ करत असताना वेदाची मतीसुद्धा स्तंभित होऊन जाते, अल्प मतिमंद मी काय करणार आहे. पर येत असे एक आधारू तेनेची बोले मी सदरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. इथे मात्र मला एक आधार आहे. जर माझे गुरु माझ्याशी अनुकूल झाले तर गीतेचं व्याख्यान मला सहज करता येईल. जवळपास 50-60 वया झाल्यात, पण निवृत्तीनाथांच्या मुखातून एकही शब्द आला नाही. आणि ज्ञानोबरायांचा भाव असा आहे, निवृत्तीनाथांनी डोळे उघडून आपल्याकडे बघावं, त्यांनी पाहिलं तरीसुद्धा आपल्यासाठी कृपा प्रसाद आहे. आणि कमीत कमी त्यांनी एखादा शब्द तरी म्हणावं की ज्ञानोबा आम्ही गीता ऐकायला आलो आहे, बाकीचं काही सांगू नका. आणि मग निवृत्तीनाथ म्हटले बघा 83 क्रमांकाच्या ओळीमध्ये, तव श्री गुरु म्हणते राही, हे तुझं बोलावे नलगे काही. आता ग्रंथा चित्त देई झडकरे वेगा, या बोला निवृत्तीदास पावोनी परम उल्हास, म्हणे परेसा मना अवकाश देऊन्या. 82 ओळ्या झाल्या होत्या. 82 त्या ओळ्यामध्ये सद्गुरूंचं स्तवन केलं वेगवेगळ्या प्रकारचं, की मग जैसे चेष्टे सूत्रा दिन दारू यंत्र उदाहरण दिले बघा कळसूत्री बाहुलीचं. मला काय आहे, जसे माझे श्रीगुरू मला चालवतील तशा प्रकारचं मी व्याख्यान करणार आहे. निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं, जोपर्यंत आपण यांना आज्ञा करणार नाही तोपर्यंत पहिला अध्याय असाच जाईल. पण हे काय मात्र व्याख्यान ज्ञानोबा करणार नाही. निवृत्तीनाथांच्या मुखारविंदातून आता ग्रंथा चित्त देई झडकरे वेगा हे शब्द बाहेर काढण्यासाठी कोण कारण आहे? ज्ञानोबाराय आहे. आणि या बाबतीमध्ये ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांना जिंकून घेतलं आहे. निजजन जित 12व्या अध्यायामध्ये पुन्हा असाच भाव आहे. म्हणे गीतार्थीसी उठी न बोले बहु. किंवा पुढे मला वाटतं 5व्या अध्यायामध्ये आहे, तू संत स्तव निरतसी तरी कथेची सेन करीशी, निराळी बोल दे कशी सनागर परी तो रसातिशिव मुकुळी, मग ग्रंथार्थ दीप उजळी करी साधू हृदय रावळी मंगळ उखा. जिंकलं की नाही? म्हणजे कायमच ज्यांना बोलावंसं वाटत नाही, वैकुंठवासी गुरुवर्य श्री विठ्ठल बाबा घुले सांगायचे पाठामध्ये, किंवा निवृत्तीनाथांचा स्वभाव अबोल आहे, जास्त बोलतच नाही. पण अशा निवृत्तीनाथांना बोलकं करण्याचं काम ज्ञानोबाराय करून घेतात. म्हणजे ज्यांना बोलायचं नाही त्यांनाही बोलण्याकरता भाग पाडणं हे जिंकल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून जे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांकडून जिंकले जातात. आणि भावच असा आहे बरं, पित्याला असं वाटतं की मुलांकडून आपला पराभव व्हावा, आणि सद्गुरूला असं वाटतं शिष्याने आपला पराभव करावा. शिष्यात इच्छेत पराजयम, किंवा पुत्रे मी सर्व गुणी जनावा हे बापा शिराणी, तरी ते शानंग पाने फळा आली. वडिलांना असं वाटतं मुलांकडून आपला पराभव व्हावा. आपण उदाहरण पाहिलं होतं पाठामध्ये, एक मुलगा कायमच नापास व्हायचा, कायमच. मग वडिलांनी त्याच्यासोबत पैस टाकले. म्हणे बघ बाळू, मी तुझ्यासोबत पैस टाकतो, शर्यत आहे आपल्या दोघांची, पैज आहे माझी की या वर्षी तू पासच होणार नाही. तुला बाबा मी 3 वर्ष नापास झालो, माझा पाया भक्कम आहे, यावर्षी मी नक्की पास होणार आहे. आणि योगायोगाने तो पास झाला. मग आता मला खरं सांगा,
जर तो पास झाला तर जिंकला, आणि पराजय कोणाचा झाला? वडिलांचा. दिसाला पराजय आहे, पण वडिलांना असं वाटत होतं कधीतरी हा पास व्हावा. मग आता पुत्राने वडिलांना जिंकून घेतलं, वडिलांची अपेक्षा आहे. तसं खऱ्या सद्गुरूला असं वाटतं की शिष्याने एवढी प्रगती करावी की त्यांच्या असणाऱ्या उच्च पदावर गेल्यानंतर आपला विसर पडला तरी चालेल. हे मोठ्या महात्म्याचं लक्षण आहे, आणि ते निवृत्तीनाथांनी केलं. बरं, ज्ञानोबरायांना जेवढं पुढं निवृत्तीनाथांनी आणलं तेवढेच निवृत्तीनाथ महाराज मात्र त्यांच्या पाठीशी राहिले, आबोल राहिले. पण निवृत्तीनाथ महाराजांनी विश्वमाऊली ज्ञानोबराय, संत श्री सोपानदेव आणि आदिशक्ती मुक्ताई माता या तीनही भावंडांना आईवडिलांचं प्रेम दिलं, सद्गुरूंचं प्रेम दिलं, आणि या तिघांच्या असणाऱ्या कीर्तीत, मोठेपणामध्ये आपलाच मोठेपणा आहे हा भाव मोठ्या व्यक्तीशिवाय कोणालाही प्राप्त होत नाही. ज्ञानोबराय म्हणता, निज जनजित, आपल्या स्वतःच्या भक्तांनी ज्यांना जिंकून घेतलं आहे. आणि म्हणून जसं पाहिजे. आता भाव असा आहे की निवृत्तीनाथांनी समाधी अवस्थेमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी ऐकली असती की नाही, पण आता माझ्या गुरूंनी माझ्याशी बोललं पाहिजे असं जेव्हा ज्ञानोबरांना वाटलं तेव्हा ज्ञानोबरांनी लगेच श्लोक दिला सोडून. मग अर्जुनाचं वर्णन केलं, गीतेचं वर्णन केलं. निवृत्तीनाथांनी म्हणावं की नको नको, हा अतिसो अतिप्रसंगे सांडूनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. निवृत्तीनाथांच्या लगेच लक्षात आलं की माझ्या ज्ञानोबाची अपेक्षा आहे की मी बोलावं. जाऊ द्या, मग आता बोलतोच आहे. आणि बोलले बघा निवृत्तीनाथ महाराज. 13व्या अध्यायामध्ये बोलले. याही अध्यायामध्ये विषय तो येणार आहे, पुढेच या अध्यायामध्ये येतो बरं का हा विषय. कितव्या क्रमांकाची ओवी बघा, तेथ म्हणी तले श्री निवृत्ती, 28 क्रमांकाची ओवी आहे. तेथ म्हणी तले श्री निवृत्ती, नको हे पुढती, परिसी लोहा वृष्टी किती, वेळ वेळा किजेगा, तव विनवी ज्ञानदेव, म्हणे हो का जी पसाव, परी अवधान देतो देव ग्रंथा आता. म्हटले की निवृत्तीनाथ महाराज काय म्हणतात, वारंवार परिसाचं लोहाचं घर्षण करण्याचं काम नाही, आता ग्रंथावर लक्ष द्या. बस हेच शब्द मला ऐकायचे होते. ज्ञानोबरांची हीच अपेक्षा आहे. म्हणून निज जनजित भजनीय, साधकासाठी भजनीय सेवा करण्याकरता योग्य कोण असतील तर ते सद्गुरू आहे. भजनीय, सेवनीय सेवा कोणाची करावी या बाबतीमध्ये शास्त्राचं प्रमाण असं आहे की एक, ईश्वराची सेवा करावी, आणि दुसरी सेवा करावी श्री गुरूंची, तिसरी सेवा आपल्याकडे आहे शास्त्राची. असे बरेच प्रमाण येतात बरं का. शास्त्र सेवा पण आहे, सद्गुरूंची सेवा आहे, ईश्वराची सेवा आहे. पण त्यामध्ये चैतन्य स्वरूप जर व्यक्तिमत्वाची सेवा करायची असेल तर दोघाची करावी, एक देवाची, दुसरी सद्गुरुदेवाची. पण त्यातही पुन्हा जर निवड करायची ठरली तर ईश्वरापेक्षा सद्गुरूची सेवा जास्त करावी. विचारसागरात एक प्रमाण आहे बघा, ईश्वर सेवेहून सद्गुरू सेवेची अधिकता. तिसऱ्या तरंगात हा विचार येतो आहे, जर आपण ईश्वराची सेवा केली तर मनुष्याला पुण्य नावाचं अदृष्ट फल प्राप्त होतं, पण सद्गुरूंची जर सेवा केली तर त्याला ब्रह्मज्ञान, त्या ब्रह्मज्ञानाच्याद्वारे जीवनमुक्ती हे दृष्ट फल आहे, आणि देहपातानंतर त्याला विदेह कैवल्याचा मोक्ष प्राप्त होतो. खऱ्या साधकाला पुण्याची गरज नाही. का? कारण जसं पाप बंधनाला कारण आहे तसं पुण्यसुद्धा बंधनालाच कारण आहे. पापाने नरकवास आहे आणि पुण्याने स्वर्गाची प्राप्ती आहे. आता स्वर्गसुद्धा एक प्रकारची बेडीच आहे की नाही. लोखंडाची बेडी असो किंवा सोन्याची बेडी असो, बंधन चुकत नाही. आणि म्हणून खरा असणारा साधक पुण्याची अपेक्षा करत नाही. भवस्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञाना वळघले, पुढती नयो या निघाले पैजा जेथ. मग सेवा करायची कोणाची तर त्या सेवेकरता भगवंताने काही पद ठेवले बघा. भजनीय कोण असतं? भजनीय सद्गुरू असतात. पण त्या सद्गुरूचे 2 लक्षणं 4थ्या अध्यायामध्ये प्रतिपादन केले आहे. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. पुढे ज्ञानिनः
तत्वदर्शिनः. जे ज्ञानी आहे म्हणजेच कसे आहे, ज्ञानी आहे या शब्दातून श्रोत्रिय आहेत आणि तत्वदर्शन या शब्दातून ब्रह्मनिष्ठ आहे. तत्वाचं दर्शन ज्यांना झालं म्हणजे आत्मस्वरूपाचं ब्रह्मरूपाने साक्षात्कार झाला त्यांना तत्वदर्शी असं म्हणतात. आणि सगळ्या शास्त्राचं ज्ञान असल्यामुळे शिष्याच्या शंका निवारण करू शकतात आणि म्हणून त्यांना ज्ञानी असं म्हणतात. जे ज्ञानी आहे तत्वदर्शिनः आहे त्यांची सेवा करावी. ती सेवा कोणी करावी, कशी करावी, भजनीय पदाचा थोडासा विस्तार करावा लागेल. तो विस्तार किंवा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.